नमस्कार भावांनो बहिणींनो. आज तुमच्या ताईला लय उशीर झालता कटलरीच्या नांदानं. कटलरी आली तर कटलरीच पाहत बसली मी. लगे हे घेतलं, दोन घेतले, दोन. मग माणसाला कसे पाहिजेतच घरात. टिकल्याच्या डब्या घेतल्या, लय फसले मी त्या टिकल्याच्या डब्यात. सुलेचेनच नाही या डब्याला. हे सुलेचेन नाही आलं इकडं. सुरतला सुलेचेनच आहे ना. आणि एक भांग भरायला घेतलं तर तिथं टीव्ही बंद करा. टीव्ही बंद का? बरं. तर मग 40वाला 30वाला चांगला येतोय, पण मग नव्हता तर म्हणलं जाऊ दे आता 20 रुपयालाच घेतलाय. आणि टिकल्याच्या डब्या पाय डब्बी सांडली माया पण खाली ठेवायला गेले तर. कलरच्या टिकल्या आवडतात मला, पण आता मग आई मला जास्त करून गावाकडूनच टिकल्या घेऊन देते. इथं नाही या टिकल्या चांगल्या येऊ राहिल्या. चिटकतच नाही. सुलेचेनच आहे ना त्या टिकल्याला. नाही तर मी गावाकडे इकडच्या टिकल्या घेऊन जायचे, मला तिकून सांगायचे तिकून टिकल्या आण म्हणून. माझ्या बहिणीला लय आवडायच्या इकडच्या, बारीक नेन लागा जाय तिथं या कलरच्या टिकल्या. तर याला सुलेचेनच नाही, तर मग मला कलरच्या टिकल्या लय आवडत्या ड्रेसवर लावायला. तर काय आता सुलेचेन नाही आलं बराबर, काय नाही. त्याच्यामुळं मी आता गावाकडून 2-3 डबे आणत असते टिकल्याच्या. तिकूनच आणते मी सारख्या. म्हणजे 2 जर डबे आणल्या तर दिवाळी लोक करून जातात त्या. मग मी ते अशी करत असते. आता बरेच दिवस झाले मला भांग भरायला नव्हतं मिळाले की इकडं नाही. आता आम्ही तिकडं राहायचो 3 नंबरच्या शेरीत, तर तिकडं लय कटलरी या जा, इकडे येतच नाही. मग सारखं सारखं दाजीला म्हणावं लागतंय चला चला चला. सगळ्या माया आता लिपस्टिक तुटून गेल्या सगळ्या माया. आणि त्या ऑनलाईन घेते त्यानं होतं काळे होते, तर मग त्या लावतच नाही मी. त्या आईस्क्रीम खायासारख्या अशा चुकायच्या आणि लगे होटाला लागून जातात. लाल कलर घेतला होता, एक गुलाबी एक चॉकलेटी. चॉकलेटी कलर लय आवडते मला. मी अशीच आता एखाद दिवशी बरुड्यात जाईन. आता दाजी म्हणते तुम्हाला नेऊन सोडतो पण टाईम नाही, पण भैया येत नाही सोबत. मला वाटते सोबतीला असलं मग माणूस पाहते. असं बोलायलं ह्या डवळीशी हे झाली, चिटकन गेली होती. एक हात गुतेले म्हणून मग या दातानं काय फिट झाकण आलं. असं मेन कापड होतं ते चिटक्यात. दरवाजा लावूनच व्हिडिओ काढत असते निवांत. लय आमचं समोरचं घर आहे, त्या समोरच्या बिल्डिंग मधलं तर लगे लय टी व्ही चालू असती. तर आवाज येतोय त्या टी व्हीचा, गाणे लावेलं आणि हे मग फुल आवाज असतोय. तर रात्रीच्या टायमाला तसं व्हिडिओ काढायला लय तकलीफ पडते. गंज म्हणते सकाळी 7 वाजता टाकीन 7 वाजता टाकीन. तर रात्रीच्या टायमाला तसंच निवांत वातावरण. आमच्या बिल्डिंगमध्ये लगे सगळे कामाला जातात तर निवांत वातावरण असते, पण त्या समोरच्या घरातून आवाज येतोय तो टी व्हीचा. आपण समोरच्याला कसं म्हणणार कमी आवाज करा. आमच्या बिल्डिंगमध्ये मला व्हिडिओ काढायचा असला त्याला माहिती व्हिडिओ काढते. आपण जर सांगितलं कमी आवाज करा तर मग कमी आवाज करते. असं आहे. गावाकडे किती लवकर चेहरा काळा होतोय आणि इकडं तवाच चेहरा गोरा होतोय. हे मला इकडं सावलीतली सवय ना. हा पाय चेहऱ्यावर किती डाग, लय डाग आला. तर असे नव्हते हे डाग चेहऱ्यावर. आता या 2 वर्षातच डाग आले. आम्हाला 4 बहीण भावायला आले ते काहून डाग एवढे. तर माझ्या 2 भावायला पण बहिणीला पण 4 आलेत आम्हाला डाग. तर मग इकडं तसं आहे तकलीफ व्हिडिओ काढायची असली तर. आणि बाहेर काढा वाटतेत मला तर मग ते तुम्हाला तर सांगेलच. चालता चालताच गाडीहून चोर असे फोन हिसकावतात. मग त्याच्यामुळं दाजी म्हणते बाहेरचे नाही, नाही तर बाहेरचे हिडवले चालतात. आणलं किशावर काढायचे असते मला. काही असं स्वयंपाक करताना हे करताना तर कोणी फोन इकडं हे नाही. नाहीतर इथं गच्ची जर असती ना तर भारी जमलं असतं. गावाकडे गेले तर मी गच्चीवर व्हिडिओ काढला होता जाऊन. इथं गच्ची असती तर टेन्शन नसतं एवढं. असं आहे. आणि ज्या कपड्यावर असले त्याच कपड्यावर व्हिडिओ काढते मी. मला लय कपडे बदलायचा कटा येतोय. मला दाजी लय बोलते कपडे बदला जाय म्हणून व्हिडिओ काढताना. असं घरी पण म्हणते तेच कपडे नाही घालायचे बोलते मला हरसूबाई याचे पप्पा. आज मला पेटीकोट घ्यायला जायचं होतं. ते म्हणे चाल म्हणे. म्हणलं नाही ना ती साडी टाकली तर कपडा आणते म्हणलं मी त्या मशीनवालीकून. म्हणजे मला सगळ्या साड्यावर आता ज्या साड्यावर नाही त्या साड्यावर घ्यायचे. तर मग दाजी म्हणे चाल मग तुला नेतो. पण मी कपडा आणि ना आता तिला ह्या टायमाला तिच्या लेकराला शाळेत सोडावं लागते त्या मशीनवालीला. मग तिला नसतोय टाईम.
मग त्याच्यामुळं मग वाटतंय नको बापा नको बापा नको. मग गेलं ना तर मग माप दिलं तिला तर ती तिच्या मागं गडबडच असती मशीनमध्ये गेलं तर. मग आता दाजी गेले 2 वाजता जेवून तवा मग मी निवांत जाईन मग मशीनमध्ये अशी करणारी. शिलाई काय आहे सगळं विचारावं लागेल. शिलाई तर इकडं दाले शिलाया घेते डिझाईनचं चांगले दिलची डिझाईन तर त्याची पण आता शिलाई तर घेणारच आहेत तिथं. तर तिला अजून मी भाव पण नक्की नाही केला. तर मग म्हणलं मशीनमध्ये जा दुपारून आणि काय शिलाई आहे काय नाही ते पण विचारून घेते. आणि पेटीकोट आणायचा आहे तर मग कपडा पण आणते तिच्याकडून. माझ्या लक्षातूनच गेलं मी आधीच साडीचा धागा काढून नाही घेतला मशीनमध्ये टाकायचा. पण हे अर्जंट आहे शिलाई किती घेते काय मग त्याच्यामुळं म्हणलं विचारून या. तर 2 वाजता जाईन. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा जा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आता तुमची ताई आरामानं बसेल आहे. आता दाजीच्या पोळ्या करायच्या पण बेसन पोळी मग गरम गरमच चांगली लागते. तरी पण भैयासाठी मला 12 वाजताच्या आत स्वयंपाक करावा लागतो. बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.